हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत करतो आपणा सर्वांचं आमच्या ॲडव्होकेट यादवराव धोटे ज्युनियर कॉलेज या चॅनलतर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भागीदारीची अंतिम खाती यावर चर्चा केलेली आहे. त्यामध्ये तेरीज किंवा परीक्षा सूची म्हणजे काय, तसेच समायोजना म्हणजे काय यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे, याचा अभ्यास केलेला आहे. तेरीज आणि परीक्षा सूची हा प्रश्नाचा अंतिम खात्यातील प्रश्नाचा भाग आहे. त्याचप्रमाणे आन्सरचा भाग म्हटलं तर अंतिम खातीमध्ये 3 खाती तयार केली जातात: व्यापार, नफा तोटा आणि ताळेबंद पत्रक. तर ही झाली अंतिम खाती. अशा प्रकारे आपण या खात्यांची ओळख करून घेतलेली होती. आज आपण अंतिम खात्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया. अंतिम खात्याचं प्रात्यक्षिक उदाहरण: लोकेश आणि मुकेश. लोकेश आणि मुकेश हे दोन्ही 2:1 प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार असून त्यांची परीक्षा सूची म्हणजेच तेरीज खालीलप्रमाणे दिलेली आहे. या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, परीक्षा सूची म्हणजेच तेरीज 31 मार्च 2011 रोजीची. यावरून हे लक्षात येतं की हा चालू वर्ष 1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2011 पर्यंतचा आहे आणि अंतिम खात्यामध्ये चालू वर्षाशी संबंधित व्यवहार नोंदवले जातात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला आता यानंतर आपण तेरीजचा अभ्यास करून घेऊया. या तेरीजमध्ये नावे आणि जमा 2 बाजू आहे. मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की नावे बाजूला सर्व खर्च आणि संपत्ती दिलेल्या असतात, तर तेरीजच्या जमा बाजूला सर्व उत्पन्न व देयता दिलेल्या असतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण नावे बाजूचा विचार करूया. पहिला आहे प्रारंभण स्कंध. प्रारंभण स्कंध म्हणजे व्यवसायाचा सुरुवातीचा माल साठा. व्यवसायामध्ये सुरुवातीला स्टॉक करण्यासाठी सुद्धा व्यवसायाला खर्च करावा लागतो आणि म्हणून हा प्रारंभण स्कंध जो आहे तो व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहिला जातो. मित्रांनो, आपल्याला 3 खाती तयार करायची आहे. त्यामध्ये पहिला आहे व्यापार खाते. व्यापार खात्याच्या नावे बाजूला व्यापाराशी प्रत्यक्ष संबंध असणारे म्हणजेच माल उत्पादनाशी संबंध असणारे व्यवहार लिहायचे आहे. व्यापार खात्याच्या नावे बाजूला खर्चाशी संबंधित. दुसरा आहे व्यापार खात्याची जमा बाजू. तर व्यापार खात्याच्या जमा बाजूला व्यापाराशी प्रत्यक्ष संबंधित किंवा माल उत्पादनाशी संबंधित व्यवहार लिहिले जाणार. त्यानंतर नफा तोटा खाते. नफा तोटा खात्यामध्ये व्यापाराशी प्रत्यक्ष संबंध नसलेले म्हणजेच अप्रत्यक्ष संबंध असणारे खर्च आणि उत्पन्न नफा तोटा खात्यामध्ये लिहायचे आहे. आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे ताळेबंद. ताळेबंदाची नावे बाजू देयता असते. त्या ठिकाणी सर्व व्यवसायाच्या देणी किंवा देयता लिहिल्या जातात. तर जमा बाजू ही संपत्ती असते. त्या ठिकाणी सर्व संपत्त्यांची मांडणी करावयाची असते. तर आता सुरुवात करूया. प्रारंभण स्कंध, सुरुवातीचा माल साठा. हा माल साठा स्टॉक करण्यासाठी खर्च करावा लागतो व्यवसायाला आणि म्हणून हा व्यापाराशी संबंधित प्रत्यक्ष खर्च आहे, म्हणून त्याची नोंद व्यापार खात्याच्या नावे बाजूला. जनरली व्यापार खात्याची नावे बाजूची सुरुवात प्रारंभण स्कंदानेच केली जाते. 20,250. त्यानंतर आहे उपस्कर. उपस्कर म्हणजे फर्निचर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे फर्निचर ही व्यवसायाची संपत्ती ठरते आणि म्हणून ताळेबंदात संपत्ती बाजूला आपण फर्निचर लिहिणार, संपत्ती बाजूला. त्यानंतर हस्तस्थ रोख. रोख म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे व्यवसायाची संपत्ती, त्यामुळे ही नोंद सुद्धा ताळेबंदात संपत्ती बाजूला जाईल. मित्रांनो, पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट सांगून देतो की तेरीजमध्ये असलेल्या सर्वच व्यवहारांची नोंद एकाच ठिकाणी केली जाते. तेरीजमधील सर्व व्यवहारांची नोंद एकाच ठिकाणी केली जाते, फक्त अपवादात्मक छुप्या समायोजना सोडून. आता छुप्या समायोजना म्हणजे इथे म्हटलेलं आहे जाहिरात 1 ऑक्टोबर 2010 पासून 3 वर्षाकरिता. तर अशी जेव्हा माहिती दिलेली असते तेव्हा त्या माहितीचे 2 नोंदी होतात. तर अशा घटकांना सोडून बाकी सर्व घटकांची नोंद, तेरीजमधील सर्व घटकांची नोंद एकाच ठिकाणी होते, मात्र समायोजनेच्या 2 नोंदी होतात. त्यानंतर पुढे पाहूया वेतन व मजुरी. मित्रांनो, वेतन व मजुरी यामध्ये पहिला शब्द आहे वेतन, त्यामुळे आपण वेतन या पहिल्या शब्दावर प्राधान्य देऊन वेतनचा विचार केला तर तो म्हणजे पगार. आणि पगार हा व्यापार खात्याशी संबंधित प्रत्यक्ष संबंधित नाही, अप्रत्यक्ष संबंधित आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे, म्हणून तो नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहिला जाईल. समजा मजुरी व वेतन असं असतं, मजुरी व वेतन, तर मग पहिला शब्द मजुरी
मग मजुरीला प्राधान्य देऊन त्याचा संबंध आपण लक्षात घेतलं असतं, तो म्हणजे व्यापार खात्याशी प्रत्यक्ष संबंध आहे, माल उत्पादनाशी संबंधित येत आहे, मग ते व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहिलं असतं. पण सध्या वेतन पहिला शब्द असल्यामुळे पगार या शब्दाला अनुसरून आपण त्याची नोंद नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला करू. त्यानंतर आहे बुडीत कर्ज. बुडीत कर्ज ऋणकोकडून मिळणारी रक्कम, येणे असलेली रक्कम जी मिळाली नाही किंवा बुडाली त्याला बुडीत कर्ज म्हणतात. हा बुडीत कर्ज सुद्धा अप्रत्यक्ष खर्च आहे, नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहिला जाईल. त्यानंतर खरेदी. मित्रांनो, व्यवसायाला खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागतो आणि खरेदी हा खर्च माल उत्पादनाशी संबंधित येत आहे, म्हणून व्यापार खात्याच्या नावे बाजूला. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी की 23मध्ये खरेदी परत जर दिलेलं असेल, तर खरेदी परत हा खरेदीमधून वजा केला जातो, खरेदीमधून मायनस केला जातो. सध्या खरेदी परत दिलेला नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगितलेला आहे. त्यानंतर ऋणको म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीकडून व्यवसायाला पैसे येणे आहे. तर व्यवसायाला पैसे येणे असल्यामुळे तो ऋणको व्यवसायाची संपत्ती ठरतो, म्हणून ताळेबंदात संपत्ती बाजूला याची नोंद होणार. त्यानंतर कार्यालय खर्च, ऑफिस एक्सपेन्सेस. हा कार्यालय खर्च व्यापार खात्याशी प्रत्यक्ष संबंधित नाही, तो अप्रत्यक्ष खर्च आहे, म्हणून नफा तोटा खात्यात नावे बाजूला दर्शवला जाणार. त्यानंतर जमीन व इमारत. मित्रांनो, जमीन व इमारत व्यवसायाची संपत्ती असल्यामुळे ताळेबंदात संपत्ती बाजूला, जमा बाजूला याची नोंद होईल. नेक्स्ट, वाहन व्यय. मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा वाहन खर्च. व्यय म्हणजे खर्च. तर इथे मालाच्या वाहतुकीवर होणारा वाहन खर्च आहे, म्हणजे हा मालाशी संबंधित आहे, म्हणून हा खर्च व्यापार खात्याच्या नावे बाजूला जाईल, त्यानंतर ख्याती म्हणजे नावलौकिक. भागीदाराला व्यवसायामध्ये, नावलौकिक असलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश करत असताना ख्याती म्हणून काही रक्कम आणावी लागते. तर मित्रांनो, ख्याती ही सुद्धा त्या व्यवसायाची संपत्ती आहे. त्यानंतर भविष्य निधी अंशदान ही एक प्रकारची वर्गणी आहे मित्रांनो, आणि हा व्यवसायाचा खर्च ठरतो आहे, परंतु हा खर्च अप्रत्यक्ष आहे, व्यापार खात्यात नाही, तर नफा तोटा खात्यात नावे बाजूला लिहायचं आहे. त्यानंतर जाहिरात, महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचा घटक जाहिरात. इथे जाहिरातीची रक्कम दिली आहे 4,800 रुपये आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे 1 ऑक्टोबर 2010 पासून 3 वर्षाकरिता. मी तुम्हाला काही वेळापूर्वी म्हटलं होतं मित्रांनो की आपलं या उदाहरणामध्ये चालू जे वर्ष आहे, आर्थिक वर्ष, वित्तीय वर्ष, ते 1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2011 पर्यंतचं आहे आणि आपल्याला अंतिम खात्यामध्ये चालू वर्षाचेच व्यवहार लिहायचे आहे, ते कोणते व्यवहार असो, चालू वर्षाशी संबंधित. मग या ठिकाणी जाहिरात जी आहे ती 1 ऑक्टोबर 2010 पासून 3 वर्षाची दिलेली आहे. ही रक्कम 3 वर्षाची जाहिरात खर्च आहे. मग या ठिकाणी विचार करायचा आहे की चालू वर्षाची किती, तर चालू वर्षाचा जर विचार केला असता या रकमेमध्ये 4,800 रुपयामध्ये चालू वर्षाचा जाहिरात खर्च फक्त 6 महिन्याचा आहे मित्रांनो. किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा. 1 ऑक्टोबर 2010 पासून 31 मार्च 2011 पर्यंत जर आपण विचार केला तर आपल्याला फक्त 6 महिन्याचाच जाहिरात खर्च नफा तोटा खात्यात नावे बाजूला दर्शवायचा आहे राशीमध्ये. मग फक्त 6 महिन्याचा खर्च दर्शवण्यासाठी पहिले आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर मग सरळ अगदी सोपं आहे. 4,800 रुपये ही 3 वर्षाची जाहिरात म्हटलेली आहे. मग 4,800 भागीला 3 केले असता 1 वर्ष, एका वर्षाची जाहिरात निघेल म्हणजे 1,600 रुपये. किती रुपये? 1,600 रुपये. 1,600 रुपये एका वर्षाची जाहिरात आहे, पण आपल्याला चालू वर्षाची जाहिरात फक्त 6 महिन्याची दाखवायची आहे, म्हणजेच त्याचे अर्धे करू आपण 800 रुपये. किती रुपये? 800 रुपये. हे 800 रुपये आपल्याला जाहिरात म्हणून नफा तोट्याच्या नावे बाजूला राशीच्या कॉलममध्ये 800 रुपये दर्शवायचे आहे, कारण की 6 महिन्याची चालू वर्षाची जाहिरात 800 रुपये होईल. त्यानंतर भविष्य निधी गुंतवणूक ही व्यवसायाची संपत्ती ठरते, त्यामुळे ताळेबंदात संपत्ती बाजूला. बी कंपनीचे भाग, कोणत्याही कंपनीचे भाग असो, शेअर असो, हे भाग संपत्ती बाजूला लिहिले जातात, कारण की व्यवसायाची संपत्ती ठरते, ताळेबंदात संपत्ती बाजूला. अशा प्रकारे 23ची नावे बाजू म्हणजेच खर्च व संपत्तीचा आपण सविस्तर
विचार केलेला आहे. यानंतर मित्रांनो वळूया तेरीसच्या जमा बाजूकडे, म्हणजेच उत्पन्न आणि देयतांचा विचार करूया. तर पहिला आहे विक्री. विक्री विक्री म्हणजेच व्यवसायाने माल विकून उत्पन्न मिळवणे. तर हा व्यापार खात्याशी संबंधित प्रत्यक्ष संबंधित उत्पन्न आहे. व्यापार खात्याशी संबंधित उत्पन्न असल्यामुळे व्यापार खात्याच्या जमा बाजूला याची नोंद होईल. सोबतच 23 मध्ये समजा विक्री परत दिलं असेल, सध्या दिलेलं नाहीये, विक्री परत दिलं असेल तर विक्री परत हा विक्रीतून वजा केला जातो, हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर आहे धनको. धनको म्हणजे मित्रांनो अशी व्यक्ती ज्याला व्यवसाय पैसे देणे लागतो, व्यवसाय पैसे देणे लागतो. आता देणे लागतो म्हणून ती व्यवसायाची देयता आहे, मग ताळेबंदात देयता बाजूला धनको लिहायचा आहे. प्राप्त लाभांश. मित्रांनो शब्दाकडे लक्ष द्या. प्राप्त हा शब्द काय दाखवतो? उत्पन्न, मिळणारं लाभांश. मग उत्पन्न असल्यामुळे नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहायचं आहे, कारण की अप्रत्यक्ष उत्पन्न आहे, याचा संबंध माल उत्पादनाशी नाही, म्हणून नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. त्यानंतर भविष्य निधी. भविष्य निधी हे व्यवसायाची देयता आहे, हे ताळेबंदात देयता बाजूला दर्शवली जाईल. याच भविष्य निधी गुंतवणुकीवर व्याज, भविष्य निधी गुंतवणुकीवर व्याज हे सुद्धा ताळेबंदात देयता बाजूला दर्शवलं जाईल, ही सुद्धा व्यवसायाची देणी ठरेल. त्यानंतर भांडवल खाते. व्यवसायामध्ये प्रवेश करताना लोकेश आणि मुकेश यांनी जे भांडवल गुंतवलं आहे ते भांडवल व्यवसायाला परत करणे असते. व्यवसायाला परत करायचं असल्यामुळे ती देयता ठरेल, म्हणजेच व्यवसायाची देणी ठरेल, म्हणून ताळेबंदात देयता बाजूला भांडवलाची नोंद होते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 23चा अभ्यास केलेला आहे, नावे आणि जमा बाजू. यानंतर आपण समायोजनांचा अभ्यास करूया. या प्रात्यक्षिक उदाहरणामध्ये काही समायोजना दिलेल्या आहेत. अतिरिक्त माहिती यामध्ये पहिला आहे 31 मार्च 2011ला शिल्लक मालाचे मूल्य ₹25,000 होते. 31 मार्च 2011 म्हणजे शेवट, वर्षाचं शेवटचा हा शिल्लक मालसाठा आहे. हा शेवटचा शिल्लक मालसाठा व्यवसायाची संपत्ती असते. तर मित्रांनो याच्या 2 नोंदी करायच्या आहे, कारण की हा समायोजनेचा भाग आहे. प्रत्येक समायोजना 2 ठिकाणी नोंदवल्या जाणार. मग पहिली नोंद व्यापार खात्याच्या जमा बाजूला दर्शवा, व्यापार खात्याच्या जमा बाजूला उत्पन्न. आणि दुसरी नोंद म्हणजे ही व्यवसायाची संपत्ती असल्यामुळे ताळेबंदात संपत्ती बाजूला दर्शवा. त्यानंतर इमारत दुरुस्तीचे ₹2,000 चुकीने इमारत खात्यात टाकण्यात आलेले आहे. जेव्हा असं म्हटलं जाते की चुकीने रक्कम समाविष्ट करण्यात आली आहे, त्यावेळी मायनस वजा करायचं असते. तर मित्रांनो इमारतीसाठी लागणारा ₹2,000 जो दुरुस्ती खर्च आहे हा आपण इमारतीच्या रकमेतून मायनस करू, वजा करू, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ताळेबंदात संपत्ती बाजूला इमारतीच्या रकमेतून ₹2,000 वजा करून हा दुरुस्ती खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहायचा आहे, अप्रत्यक्ष खर्च. त्यानंतर जमीन व इमारतीवर 10% दराने घसारा आकारा. इमारतीवर घसारा आकारायचा आहे 10%. घसारा म्हणजे संपत्तीची वारंवार होणारी झीज, एक प्रकारचं नुकसान. मग हा सुद्धा नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहिला जाईल. खर्च आहे, अप्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष. आणि हा घसारा आकारत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की इमारतीच्या रकमेतून प्रथम ₹2,000 दुरुस्तीचे मायनस करायचे आहे. इमारत दिलेली आहे ₹75,000, मग त्याच्यामधून ₹2,000 आपण दुरुस्तीचे पहिले मायनस करूया. त्याच्यानंतर उरले किती? ₹73,000. ₹73,000 इमारतीची रक्कम उरते. मग त्या 73,000वर आपल्याला 10% घसारा काढायचा आहे, ते पुढे तुम्हाला लक्षात येणारच. त्यानंतर ऋणकोवर 5% दराने संशयित कर्जनिधी निर्माण करा. हा संशयित कर्जनिधी सुद्धा एक प्रकारचं खर्च ठरतो, अप्रत्यक्ष खर्च. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहायचा आहे आणि हे 5% ऋणकोवर काढायचे आहे. त्यानंतर याची दुसरी नोंद म्हणजे ताळेबंदात संपत्ती बाजूला ऋणकोतून वजा करायचा आहे, ऋणकोतून मायनस करायचा आहे. त्यानंतर ऋणको, 5वी समायोजना आहे ऋणको आणि धनकोवर क्रमशः 3% व 4% कसर निधी निर्माण करा. कसर निधी मित्रांनो 2 बाजू स्पष्ट सांगतो. ऋणकोवर निर्माण केली जाणारी कसर निधी हे व्यवसायाचं खर्च ठरते, नुकसान. का? कारण काय? कारण की ऋणकोकडून पैसे येणे असते, त्याला कसर देणे म्हणजे हे व्यवसायाचं नुकसान नाही का? मग त्या दृष्टीने ऋणकोवर कसर निधी हे नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहायचं आहे, जेवढे टक्के काढलेले आहेत तेवढे. त्यानंतर धनकोवर कसर निधी हे व्यवसायाचं उत्पन्न ठरते, फायदा आहे. कसा? धनकोला व्यवसाय पैसे देणे लागतो, मग व्यवसाय पैसे देणे लागतो त्या धनकोवर सूट मिळत आहे, कसर.
सूट मिळत आहे, म्हणजे या ठिकाणी व्यवसायाचा फायदा आहे. म्हणून धनको कसर निधी हे उत्पन्न ठरतं, नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहायचं. ठीक आहे. मग 3% आणि 4%, ऋणकोवर 3% आणि धनकोवर 4% काढून आपल्याला ऋणकोवरची कसर निधी नफा तोट्याच्या नावेला आणि धनकोवरची कसर निधी नफा तोट्याच्या जमाला, ह्या झाल्या एक एक नोंदी. आता दुहेरी नोंद, दुसरी नोंद. ऋणकोतून ही कसर निधी मायनस करायची आहे ताळेबंदात संपत्ती बाजूला, धनकोतून त्याची कसर निधी मायनस करायची आहे ताळेबंदात देयता बाजूला. आलं लक्षात? त्यानंतर शेवटची समायोजना विमा नसलेला, शब्दावर लक्ष द्या मित्रांनो, विमा नसलेला, विमा न काढलेला अशा माल, असा प्रकारचा माल आगीने नष्ट झाला. मग विमा काढलेला नाहीये तर विमा कंपनीकडून दावा करता येत नाही किंवा विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. चला आता नुकसानीचा विचार करूया. 2000 रुपयाचा माल आगीने जळाला. मित्रांनो, या व्यवहारामध्ये किंवा या ठिकाणी या डीलमध्ये व्यापारातून, व्यवसायातून माल बाहेर पडत आहे. तो आगीने नष्ट होऊन किंवा चोरी होऊन किंवा कशाही प्रकारे असो, माल व्यवसायातून बाहेर पडत आहे, म्हणून ही एक प्रकारची इनडायरेक्ट विक्री झाली. इनडायरेक्ट विक्री झाली, माल व्यवसायातून गेला, म्हणून याची प्रथम नोंद व्यापार खात्याच्या जमा बाजूला करायचं आहे. इनडायरेक्ट विक्री झाली, उत्पन्न मिळालेलं नाही, नुकसान आहे, परंतु मात्र माल बाहेर व्यवसायातून गेल्यामुळे याची नोंद आपल्याला व्यापार खात्याच्या जमा बाजूला पहिली नोंद करायची आहे, आगीने नुकसान. दुसरी नोंद नुकसान झालेलं आहे, व्यवसायाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून नफा तोट्याच्या नावे बाजूला हे 2000 रुपये आगीने नुकसान दर्शवायचं आहे नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. तर अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये तेरीज आणि समायोजनांचं एक ओव्हरलुक केलेलं आहे. आता आपण बघूया आन्सरकडे. आन्सर तुमच्या समोर आहे या ठिकाणी. मित्रांनो, सुरुवात करायची आहे लोकेश आणि मुकेश यांच्या पुस्तकात व्यापार तथा नफा तोटा खाते. व्यापार आणि नफा तोटा हे दोन्ही खाते सेपरेट पण उघडता येते आणि कंबाईन पण उघडता येते. ठीक आहे, या ठिकाणी कंबाईन उघडलेलं आहे 31 मार्च 2011 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. आता प्रथम जे खाते राहील ते व्यापार खाते राहील, कारण की पहिलं नाव व्यापार आणि नंतर जे सुरू होईल ते नफा तोटा खाते. व्यापार खात्याची सुरुवात केलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे. पहिलं पद प्रारंभण स्कंद, सुरुवातीचं शिल्लक माल साठा 20,250 रुपये. त्यानंतर खरेदी, खरेदी सुद्धा खर्च आहे मी आता सांगितल्याप्रमाणे व्यापार खात्याच्या नावे बाजूला. खरेदी परत असेल तर याच्यातून मायनस करायचं असते 87,500 रुपये. त्यानंतर वाहन व्यय, मित्रांनो म्हटलं होतं वाहन व्यय हा मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा वाहन खर्च आहे. इथे मालाशी संबंध आला, व्यापाराशी प्रत्यक्ष संबंध आला, म्हणून व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतलाय वाहन व्यय 1,748 रुपये. त्यानंतर जमा बाजूकडे वळूया. जमा बाजू आहे विक्री. पहिलं पद विक्री. विक्री व्यवसायाचं उत्पन्न आहे, विक्री व्यवसायाचं उत्पन्न आहे, तर व्यापार खात्याच्या जमा बाजूला 1,47,500 रुपये. त्यानंतर विक्री परत असतं तर याच्यामधून मायनस केलं असतं, पण दिलेलं नाही. आगीने मालाचे नुकसान, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली आहे. आगीने मालाचे नुकसान व्यापार खात्याच्या जमा बाजूला याची पहिली नोंद होईल 2,000 रुपये आणि याची दुसरी नोंद नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला नुकसान, व्यवसायाचं नुकसान दर्शवायचं आहे. त्यानंतर संवरण स्कंद, पहिली समायोजना आपण वाचलेली आहे, आठवा. 31 मार्चला शिल्लक मालाचे मूल्य म्हणजे शेवटचा शिल्लक माल, हा संवरण स्कंद व्यापार खात्याच्या जमा बाजूला उत्पन्न म्हणून दर्शवायचं आहे आणि दुसरी नोंद ताळेबंदात संपत्तीला दर्शवायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्यापार खात्यामध्ये व्यवहारांची मांडणी केलेली आहे, नावे आणि जमा. या ठिकाणी जमा बाजू ही मोठी आहे, जमा बाजूची बेरीज मोठी आहे, ती म्हणजे 1,74,500 रुपये. जी बेरीज मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहितो बघा, 1,74,500. त्यापैकी व्यापार खात्याची नावे बाजू जी आहे ती 1,09,498 रुपये ही नावे बाजू आहे. 1,09,498 रुपये ही नावे बाजू जमा बाजूतून वजा केली, मायनस केली, तर नावे बाजूला शिल्लक आली ती म्हणजे 65,002 रुपये. ही नावे बाजूला आलेली शिल्लक म्हणजेच ढोबळ नफा. व्यापार खात्याची जी शिल्लक निघते त्याला ढोबळ नफा असं म्हटलं जाते. आता हा ढोबळ नफाच काऊन? कारण असं मित्रांनो, जमा बाजू मोठी आहे आणि नावे बाजू लहान आहे, म्हणजे उत्पन्न जास्त आहे, खर्च कमी आहे, तर काय होईल? नफा. म्हणून ढोबळ नफा 65,002 रुपये. हा ढोबळ नफा विरुद्ध दिशेने आपल्याला खाली आणायचा आहे, पुढे आणला, शिल्लक पुढे आणली. ढोबळ नफा हा आपण विरुद्ध दिशेने खाली आणलेला आहे 65,002 रुपये. आता हा ढोबळ नफा खाली आणल्यानंतर इथून सुरुवात होते नफा तोटा खात्याला.
आता नफा तोटा खात्याची आपण रचना करू. मग नफा तोटा खात्यामध्ये व्यवहार लिहायचे आहे. नावे बाजू अप्रत्यक्ष खर्च, जमा बाजू अप्रत्यक्ष उत्पन्न. आता पहिला व्यवहार वेतन व मजुरी. मी सांगितलं होतं वेतन शब्दावर लक्ष द्यायचं आहे, पगार खर्च पण अप्रत्यक्ष, म्हणून नफा तोट्याच्या नावे बाजूला. त्यानंतर बुडीत कर्ज. बुडीत कर्ज या ठिकाणी मित्रांनो 1250 हे 23 मध्ये दिलेलं बुडीत कर्ज आहे. या 23 मधल्या बुडीत कर्जामध्ये समायोजनेमध्ये जे 5% बुडीत कर्ज निधी दिलं होतं ते आपण या ठिकाणी प्लस केलेलं आहे. तो बुडीत कर्ज या बुडीत कर्जामध्ये मिळवून लिहायचं आहे. हे रुनकोवर काढलेलं 5% 2075 रुपये, 2075 रुपये 5% संशयित कर्ज निधी आपण काढलेला आहे आणि तो जुन्या बुडीत कर्जामध्ये मिळवून लिहायचा आहे बाहेर. टोटल लिहिली 3325. त्यानंतर कार्यालय खर्च, ऑफिस खर्च अप्रत्यक्ष खर्च आहे, त्यामुळे नफा तोट्याच्या नावे बाजूला 1900. त्यानंतर भविष्य निधी अंशदान वर्गणी. मी सांगितलेलं होतं वर्गणी हा सुद्धा एक प्रकारचा अप्रत्यक्ष खर्च आहे, 1250 नफा तोटा खात्याच्या नावेला. इमारत दुरुस्ती. मित्रांनो दुसरी समायोजना वाचलेली आहे. इमारतीसाठी दुरुस्तीसाठी लागलेला खर्च, हा खर्च आपण इमारतीच्या रकमेतून मायनस करायचा आहे. ताळेबंदात संपत्ती बाजूला इमारतीच्या रकमेतून मायनस करायचा आहे आणि इकडे खर्च म्हणून दर्शवायचा आहे, अप्रत्यक्ष खर्च. त्यानंतर आहे जमा बाजू. नफा तोटा खात्याची जमा बाजू प्राप्त लाभांश उत्पन्न आहे, अप्रत्यक्ष उत्पन्न, त्यामुळे नफा तोट्याच्या जमाला घेतलं 4000 रुपये. धनकोवर कसर निधी. मित्रांनो धनको आहे, धनको 33,500 रुपये, 33,500 रुपये. याच्यावर आपण 5% कसर निधी काढलेली आहे. मी उत्पन्न सांगितलेलंच होतं, त्यामुळे नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला आपण 33,500 वर 5% कसर निधी काढलेली आहे, 1,340 रुपये हे उत्पन्न दर्शवलं. याची दुसरी नोंद ताळेबंदात धनकोतून मायनस करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे नफा तोटा खात्याचे काही अजून व्यवहार लिहिलेले आहे. जाहिरात. मी म्हटल्याप्रमाणे जाहिरात टोटल 4800 रुपये ही टोटल दिली आहे 3 वर्षाची. याच्यामधून पूर्व दत्त म्हणजे आगाऊ दिलेली आहे, एक्स्ट्रा पुढील वर्षाची, ज्याचं काम नाही, फक्त चालू वर्षाची जाहिरात लिहायची आहे. आणि चालू वर्षाची जाहिरात आहे 6 महिन्याची 800 रुपये, जो आपण आताच हिशोब काढलेला होता. तर 4800 मधून आपल्याला 4000 रुपये आगाऊ जाहिरात मायनस करायची आहे 2.5 वर्षाची आणि 6 महिन्याची बाहेर दाखवायची आहे, 800 रुपये जाहिरात. त्यानंतर जमीन व इमारतीवर घसारा. जमीन व इमारतीवर घसारा काढला, पण हा 7300 रुपये कसा आला, तर 75,000 रुपये इमारतीची रक्कम आहे. त्याच्यामध्ये पहिले दुरुस्ती खर्च जो आहे इमारतीचा तो वजा केला, मग झाले किती, दुरुस्ती खर्च 2000 रुपये वजा केला म्हणजे 73,000. 73,000वर 10% घसारा काढला तर 7,300 रुपये. ठीक आहे, हा नफा तोट्याच्या नावेला लिहिला. आता याची दुसरी नोंद ताळेबंदात संपत्तीला इमारतीच्या रकमेतून मायनस करायचं आहे, वजा करायचं आहे. त्यानंतर ऋणकोवर कसर निधी. मित्रांनो ऋणकोवर कसर निधी काढताना पहिले काय करायचं आहे, जर समायोजनेचा सिक्वेन्स पाहिला तर पहिली समायोजना संशयित कर्ज निधीची येत आहे, जे 5% काढायचं आहे. मग ते 5% संशयित कर्ज निधी ऋणकोवर काढल्यानंतर त्याच्यातून मायनस करायचं आणि मायनस केल्यावर जो ऋणको शिल्लक उरतो त्या शिल्लक उरलेल्या ऋणकोवर आपल्याला 3% ऋणकोची कसर निधी काढायची आहे. आलं लक्षात? आणि म्हणून 3% कसर निधी काढलेली आहे त्या शिल्लक ऋणकोवर, ती आली 1183 रुपये. आणि याची दुसरी नोंद म्हणजे ताळेबंदात संपत्ती बाजूला ऋणकोतून हे मायनस करायचं आहे. त्यानंतर आगीने नुकसान. आताच मी एक नोंद सांगितली होती व्यापारच्या जमा बाजूला, आगीने नुकसान, त्याची दुसरी नोंद इकडे घेतलेली आहे, खर्च नुकसान. त्यानंतर अशा प्रकारे नफा तोटा खात्याच्या दोन्ही बाजू आपण मांडलेल्या आहेत. आता करूया बेरीज. तर नफा तोटा खात्याची जमा बाजू ही मोठी आहे, नफा तोट्याची जमा बाजू मोठी आहे 70,342 रुपये. 70,342 दोन्ही बाजूला आपण दर्शवणार, ही रक्कम मोठी असल्यामुळे. आता नावे बाजूचा विचार करूया. तर मित्रांनो नफा तोटा खात्याची नावे बाजू येते 29,508 रुपये. नावे बाजूची बेरीज 29,508 रुपये. ती नावे बाजू जमा बाजूतून मायनस केली असता, वजा केली असता नावे बाजूला शिल्लक येते 40,834. 40,834 ही शिल्लक म्हणजेच या नफा तोटा खात्याचा शुद्ध नफा. शुद्ध नफा पहिलेवाला ढोबळ नफा. आता नफा काऊन, कारण की उत्पन्न जास्त आहे 70,342 आणि खर्च कमी आहे, अप्रत्यक्ष खर्च कमी आहे 29,508 रुपये, आणि म्हणून आलेला हा नफा आहे शुद्ध नफा. हा शुद्ध नफा भागीदारांना वाटायचा असतो, पण तो कसा वाटायचा, जर प्रमाण दिलं असेल
तर प्रमाणानुसार वाटा आणि प्रमाण नसेल तर समान वाटा. तर या ठिकाणी प्रमाण आहे 2:1. 2:1 म्हणजे एकूण 3 भाग. एकूण किती? 3 भाग. 40,834चे 3 भाग करा म्हणजे एक भाग येईल 13,611. 13,611 रुपये. तर लोकेशला 2 भाग द्यायचे आहे, मग याचे डबल करा, याची दुप्पट 27,222 रुपये होतात. 27,222 रुपये होतात आणि एक भाग मुकेशला दिला तर 13,611 रुपये होतात. 1 रुपया उरला. तर मित्रांनो 1 रुपया जो उरलेला आहे टोटलमध्ये, हा 1 रुपया तुम्ही लोकेशला द्या किंवा मुकेशला द्या, काही फरक पडणार नाही. तर या ठिकाणी लोकेशला 1 रुपया वाढवून दिलेला आहे, त्यामुळे 27,223 रुपये झाले. ठीक आहे. तर हा जो शुद्ध नफा आहे हा ताळेबंदात भागीदारांच्या भांडवलामध्ये प्लस करायचा आहे, मिळवायचा आहे. तर अशा प्रकारे हा झाला नफा तोटा खाते. यानंतर शेवटचं पत्रक म्हणजे ताळेबंद पत्रक. याची सुरुवात देयता बाजूने आपण करूया. देयता बाजूला पहिलं पद भांडवल लिहिलं जाते, भांडवल खाते. यामध्ये लोकेशचं भांडवल जे 23मध्ये आहे 80,000 रुपये. या भांडवलामध्ये शुद्ध नफा प्लस करायचा आहे, तोटा असता तर मायनस केला असता. हा शुद्ध नफा प्लस केला 27,223 रुपये. त्यामुळे लोकेशचं एकूण भांडवल झालं 1,07,223 रुपये. तसंच मुकेशचं भांडवल जे 23मध्ये दिलेलं आहे 40,000 रुपये. त्यामध्ये शुद्ध नफा मिळवला प्लस केला 13,611 रुपये. मुकेशचं एकूण भांडवल झालं 53,611 रुपये. त्यानंतर इतर देयता, इतर देणी, व्यवसायाच्या देणी, धनको 33,500 रुपये आतमध्ये दिला आहे. धनकोवर कसर निधी काढलेली आहे आपण 4%. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहिलं आहे उत्पन्न. आता तिथे लिहिल्यानंतर दुसरी नोंद इकडे होणार, समायोजनाच्या 2 नोंदी होतात. तर मायनस कसर निधी 1,340, हे मायनस केल्यानंतर धनको शिल्लक राहतो 32,160 रुपये. त्यानंतर भविष्य निधी, व्यवसायाची देयता 17,500 रुपये. त्यानंतर भविष्य निधी गुंतवणुकीवर व्याज, ही सुद्धा व्यवसायाची देणी आहे 1,250 रुपये. अशा प्रकारे ताळेबंदाची नावे बाजू म्हणजे सर्व देयता देणी आपण इथे मांडलेली आहे. यानंतर विचार करूया संपत्तीचा. संपत्ती बाजूला पहिला घेतला आहे ऋणको. ऋणकोची मूळ रक्कम 41,500 रुपये. या 41,500 रुपयावर समायोजनेमध्ये देऊन होतं 5% बुडीत कर्ज निधी किंवा संशयित कर्ज निधी, ते आपण 5% काढलं 2,075 रुपये. तो आपण नफा तोट्याच्या नावेला दर्शवला आहे. ठीक आहे. मग त्याची दुसरी नोंद या ठिकाणी झाली, ऋणकोतून वजा केला आहे, समायोजनेच्या 2 नोंदी. आता ऋणकोतून वजा केल्यानंतर शिल्लक राहिले 39,425. आता या शिल्लक राहिलेल्या ऋणकोवर 39,425 वर आपल्याला 3% कसर निधी काढायचा आहे, ते सुद्धा समायोजनेत दिलं आहे. त्याची पहिली नोंद आपण नफा तोट्याच्या नावे बाजूला केलेली आहे, 3% कसर निधी, आणि तो सुद्धा आता ऋणकोतून वजा करायचा आहे. आता हे वजा केल्यानंतर 1,183 रुपये कसर निधी वजा केल्यावर शिल्लक राहते 38,242. त्यानंतर जमीन व इमारत. जमीन व इमारत 75,000 रुपये एकूण, मायनस पहिले वजा केलं दुरुस्ती खर्च 2,000, शिल्लक राहिली 73,000. 73,000वर 10% घसारा काढला, तो घसारा नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहिला आहे, पहिली नोंद. दुसरी नोंद इथे मायनस केला आणि घसारा मायनस केल्यावर शिल्लक 65,700 रुपये. त्यानंतर ख्याती. मित्रांनो ख्याती ही व्यवसायाची संपत्ती आहे, त्यामुळे जमा बाजूला संपत्ती बाजूला लिहिलेला आहे ख्याती 30,000 रुपये. उपस्कर म्हणजे फर्निचर, ही सुद्धा संपत्ती आहे 15,000 रुपये. त्यानंतर हस्तस्थ रोख पैसा, व्यवसायाची संपत्ती 1,802 रुपये. त्यानंतर भविष्य निधी गुंतवणूक, ही सुद्धा संपत्ती आहे 19,000. पूर्वदत्त जाहिरात. मित्रांनो जी जाहिरात आगाऊ दिलेली होती 2.5 वर्षाची, ती आगाऊ दिलेली जाहिरात आपल्याला परत करावी लागेल, म्हणजे व्यवसायाला परत करावी लागेल. पूर्वदत्त जाहिरात ही परत करावी लागेल. तर एकंदरीत ती जाहिरात परत केल्यानंतर याची नोंद ताळेबंदात देयता बाजूला होते. इथे चुकून प्रिंट मिस्टेक झालेली आहे, ती संपत्ती बाजूला आलेली आहे. ही आगाऊ खर्च आहे, हा आगाऊ केलेला खर्च आहे. तर आगाऊ केलेला खर्च हा परत येणे असतो, म्हणून त्या अँगलने ताळेबंदात संपत्ती बाजूला दर्शवलेला आहे. आगाऊ जाहिरात जी आगाऊ करून टाकलेली आहे, दिलेली आहे 2.5 वर्षाची, ती आता परत येणे असल्यामुळे व्यवसायाला आपण संपत्तीला लिहिला आहे. त्यानंतर बी कंपनीचे भाग म्हणजे शेअर, ही सुद्धा संपत्ती आहे 13,000 रुपये. त्यानंतर संवरण स्कंद शेवटचा शिल्लक माल, ही सुद्धा व्यवसायाची संपत्ती आहे. पहिली समायोजना, याच्या 2 नोंदी होतात. पहिली नोंद व्यापार खात्याच्या जमाला केली, आता दुसरी नोंद ताळेबंदात संपत्तीला केलेली आहे.
तर अशा प्रकारे सर्व तेरीजमधील सर्व व्यवहार एकदाच नोंदवायचे आहे आणि समायोजनेतील सर्व व्यवहारांची नोंद 2 वेळा करायची आहे। अशा प्रकारे काटेकोरपणे नोंदी केल्यानंतर ताळेबंदाची बेरीज केली असता ताळेबंदाच्या दोन्ही बाजू इक्वल समान सारखे येतात आणि दोन्ही बाजू सारखे येणे म्हणजेच आपलं अंतिम खात्याचं उदाहरण हे अगदी बरोबर आहे हे याचं दर्शक ठरतं। तर ताळेबंदाची बेरीज आलेली आहे 2,11,744 रुपये। दोन्ही बाजू सारख्या आलेल्या आहेत आणि हे सारख्या आल्यामध्ये या ठिकाणी ताळेबंद करेक्ट। अशा प्रकारे मित्रांनो आपण हे उदाहरण अभ्यासलेलं आहे। थँक्यू।